बायो व बायो ना काय एवढी चाय पितीस हा चाईत कडक पाव बुडून देऊ करून खा बायो ये बायो अगं बोल काहीतरी बायो अबू बायो काय बोलत नाही हो का चू करत नाही काय बोलत नाही रडत नाही वड्याजवळ बसली तर उडी पण मारत नाही अरे बाबू काय झालं बायो ना ये बायो बायो बोल बायो काय बोलत नाही बघ वा बायो ये बायो तू का जीव बिव देणार नाहीस ना हे आहे हो तिकडे तुझ्या डोक्यात काय नसेल उगाच ऑप्शन देत असतील हो तिकडे बायो बाबा गेले वाहून वड्यात नाही तेवढं बस नाही झालं बाबांची तिकडे वड्यात गेले बाबा इथं वड अख्ख्या घराला बुडवून टाक वड्यात काय तिकडे हो आधी. तू तिकडे हो. गत पडली बिल्ली वडा इथं चोकअप करायची अख्खं गाव बुडेल तिकडे बा शिवा काय हिचं करायचं मला कळत नाही आहे हिचं लग्न मोडल्यापासून अशीच एका जागी टक लावून बसता काय बोलत नाही हू नाही चू नाही डॉक्टर बोलले काय ते नैराश्य बिराश्य आलं का ए दादा आलंस तू माझलं डायरेक्ट खांडकर बोलतो नाही दादा कसा बरं ना बरं आहे ना हो मला काय दादा बसा बसा अरे बसा बसा रे काय झाला कधी आलास कधी आलो काय चाललास काय भाजनाला येतोस काय चल बारीक खतलवून येऊ चल तुला खतलं काय रे वसाड्या जरा गप राहतोस काय नाही ते जरा टेन्शन चालू आहे हे ते कल्ला आम्हाला अरे आम्ही असं कुठेतरी ऐकलेलं आहे साखरपुड्याला सुपारी फोडतात तुझ्या पोरीचं लग्न फुटलंय काय रे व मोरे भाऊजी नव उगाच काय हो काय बोलता होती बसले तिथं ते ऐकायला खराय मुरानू खराय ते लग्न मोडल्यापासून अशी गप गप हा माझी पोरगी काय कशी घुमशासारखी बसता मला कळत नाही डॉक्टर बोललो की काय ते नैराश्य बिराश्य आलं काय कळत नाही बाबा बाबू हवा पालट करू बाहेर घेऊन जातस ती का अगं हवा पालट करू का मुंबईतून हैसर आणलंय ना आता परत मुंबईत नेऊ तू गप राहू का म्हातारा जातो आज जात तिकडे मुरानू पण तुमका सांगते ना गावची हवा पहिल्यासारखी राहिली नाही काय दादा काय पण बोलशील हवा राहिली नाही अरे हवा आहे तशीच आहे प्रॉब्लेम तुझ्या पोटाचा झालाय पोटाचा नगारा झालाय ना त्यामुळे सगळी फुफ्फुसा चेमाटले जाते लय बोलतोस हा बंटी बापसाक सांगू काय ते मुंबईला गेली एकदम बापसावर निपोजलो हा पण दादा बंटी बरोबर बोलता हा. बोनेट वाईज पुढे आला मला तुमका काय वाटतं माझी पोरगी थैसर गप गप राहा तुम्ही थैसर मस्करी करू गेला मरता अरे भावकीतले ना तुम्ही सगळे माझ्या या बरं दादा हा. आज दुःखाच्या वेळी तुका भावकी आठवता हा. आज सुखाच्या वेळी आठवत नाही साखरपुड्याचं आमंत्रण दिले आमका हा? तेव्हा गावात विसरलो येऊ नाही तर काय तेव्हा विसरणारच रे ह्यांना शहरातले खडे आवडतात हे गावातले हिरे नको यांना माहितीये काय अरे गावावर एक अशी नजर टाकली असती ना तर पोरीचा साखरपुडा इथल्या इथं झाला असता गप राहतोस काय वासाडे गप राहतो आहे माझी पोरगी बघ कशी हालत झाली आहे, तिची मका काय नाही. सुचत नाही काहीतरी काहीतरी सांगा मोरानू काहीतरी करूच लागतो अरे तू कशाला टेन्शन घेतो आम्ही हाव का ना हा बघ हा जो टालाचा आवाज आहे ना म्हणजे त्याला ब्रह्मानंदी टाली म्हणतात बरोबर ती तिच्या कानावर पडली की सगळं सुरलीत होईल बरोबर दादा तिचा आत्मा आहे ना असा एकदम असा शुद्ध होईल एकदम हा. म्हणजे भजन ऐकलं तर माझी पोरगी नीट होईल हा म्हणजे अरे इथं गप्पा काय मारता तिकडे भजनाला जायचं आपल्याला हा चला चला अरे थांबा, काय ना मग तिकडे अरे आत्ता उपाय दिलात ना लगेच चालला अरे पाशाला तिकडे माणसं थांबली आहेत आम्हाला जायला नको हैसर काय भूत आहेत ऐका ना माझ्या पोरगी जरा मदत करा. ऐक तिकडं भजनानंतर नाश्ता आहे पोह आहे उपमा आहे सगळं आहे सगळं मी करते घरात जाऊन नंतर आईस्क्रीम पण देतात दादा भिकारी ऐका ना मी काय करतोय मी तुमका ना सगळ्यांना तालुका घेऊन जाते चायनीज खाऊ घालते पण आता माझ्या पोरीक मदत करा नाही नाही कसं चायनीजची काय आम्हाला आवड नव्हे पण कसं आता भावकीचा प्रश्न आहे ना आता गावकीच्या पुढे जाता येत ना बरोबर. हा त्याच्यामुळे कसं आपलं नामस्मरण झालं पाहिजे चला. मला ट्रिपल शेजून राईस मागव हा हे दादा मी काय म्हणतो चला. पहिलं देवाला तूच बोलव खाली हा, हा, घे, घे. होय- होय ना मोरानू? होय, 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 होय. हे घे. चला, भजन करूया ए, घ्या रे, उतरे. भजन होय 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 मेला. थांब, होय. चला या 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 बोला पुंडली कवर दे ज्ञानदेव पंढरनाथ महाराज
चला ग गोपिया आवरून शिंगार जाऊ चला ग गोपिया नंदाचा गजर भारी बसून गयाला जाऊया नंदाचा गजर भारी बसून गयाला जाऊया नंदाचा गजर भारी बसून गयाला जाऊया शिंगार जाऊ चला ग गोपिया आवरून शिंगार जाऊ चला ओ मोरानू वाव. इतके दिवस माझी पोरगी हु की चूक करत होती, आता हुंके देता. हुंके येतं? अरे पूर्ण भजन ऐकलं ना तर फोन नंबर पण देईल ती भजन, 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 भजन. आवरून शिंगार जाऊ चला ग गोपिया आवरून शिंगार जाऊ चला ग गोपिया नंदाचा गजर भारी बसून गयाला जाऊया नंदाचा गजर भारी बसून गयाला जाऊया हो 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 बाय हो प्रभा प्रभा हो 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 बस 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 आहे सर बस 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 आहे हे घेऊन ये ज्यूस आणू पाणी आणशील ना ज्यूस आणशील पाणी आण. म्हातारी मरते मी हो 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 पोरी हो शांत शांत हो, शांत बोलली 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 माझी पोरगी पाणी हे पी. हे 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 शांत शांत हा. बायो कसा वाटता बरा वाटता हा? बरा वाटता बायो आजी भजन ऐकलं तर ते असं मन भरून आलं. हो, मन भरून आला भजना ताकदच आहे ती होय, होय. पण तू माझ्या नावानं कशाला कोकालतेस प्रभा प्रभा करून नाही नाही प्रभात तसंच आहे ते तिच्या ज्याच्यावर लग्न मोडलं ना त्याचं नाव प्रभास आहे प्रभात प्रभास म्हणजे तो कटप्पाने भुसकला ना तो नाही तो नाही प्रभास माझं प्रभास कोतवडेकर मला ना तो सगळीकडे दिसतो तो मला आता पाण्यामध्ये दिसत होता आतमध्ये मडक्यामध्ये तांब्यामध्ये पेल्यामध्ये वाटीमध्ये चमच्यामध्ये सगळ्यात काय जाऊ दे बागे माणूस आहे की पाणी इकडे 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 दादा दादा असं अचानक का मोडलं रे त्याने लग्न हो 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 बाळा हो मी चांगली नाही आहे का नाही. माझ्यात काही कमी आहे का नाही तुझ्यात काय कमी नाही आहे जर तुझ्यात कमी असेल ना तर अशी कमी सगळ्यांच्या आयुष्यात पाहिजे पहिल्यांदा ती माझ्या आयुष्यात पाहिजे दादा या कमी जात माझ्या हातात दे काय बोलायचं? हा काय एवढा तापतोय अरे दादा थंडीत तो चेकालतो बंटी ये बंटी थंडी पडण्यासारखी ना नाहीतर काय बंटी आपल्याला कप झाला की सालान लावायला लागतं. नाही तर दादा का सोडलं असेल रे त्याने का मोडलं रे लग्न अय्या बायो आता मोडलेल्या गोष्टींचा विचार करण्यात काय अर्थ आहे नाही तर- गोष्टी काय कशावरनं पण मोडतात मोरे भाऊजींची बायको अरे मा- मंडपातनं 3 वेळा पळून गेली होती वे- 3 वेळा मग 3 वेळा पळून गेली नंतर तिला सांगितलं जेवणात पुलाव भात आहे जिलेबी आहे तवा मेली आली ती नशीब नशीब त्या दिवशी जेवणात जिलेबी होती नाही तर ही भाकरवडी कोणी नेला नसती भाकरवडी पण खेळता तू बर प्रभाकरवडी साडी पडली जातो अंड्यावर हा ह्याचा कुठं ऐकावाय हा पहाटे लग्नाची स्वप्न बघतो बापसान लात मारला की स्वप्न पण यांनी लग्न पण सगळं मोडून जातं ह्याचा या वासाड्याचा का सगळा जाऊ दे याला विचार ह्याचं नाव काय आहे हा. बाबा नाव सांग नाही ह्याला 83 पोरीने नकार दिलाय 86 3 दिवस मी गावात नव्हतो 86 पोरीने नकार दिलाय बरं पोरगी नकार देतो तर कारण नाही सांगत एवढाच बोलते नाही आता काय सांगतो अरे याच्या आठवड्याला 12 ब्रेकअप होतात आणि हा माझा सांगतोय म्हणजे दिवसाला 1.5 मेले हिशोब करणार नाही ते का? तर दादा ह्या सगळा आमच्या आयुष्यात असा चालू आहे बघितलं हा बघितलं का जे आपले ही तुझी भाव आहेत ती कशी बघतायत बघितलं सु कोण भाव आहे? कशी बोलतायत असं नसतं आहे बघ काय पोरी जे आपल्या जीवनात आहे नशिबात आहे ते आपल्याला मिळणार हा बरोबर आहे आता तो कोळंबकरचा गुंडू तात्या नाही गुंडू तात्या आणि तुझ्या आजीचा प्रकरण आहे, पाय, नळ पाणी नळ पाणी योजनेचा प्रकरण हा. मग गुंडू दादाकडे ना आजी नेहमी जायची गावात नळ पाणी योजना पाहिजे शेवटी एकदा गुंडू दादाने फक्त पाईप आणून ठेवला गावात नळ आलेलेच नाही तेव्हा कुठे आजीचं प्रकरण थांबला ये. नळ पाणी योजनेचा घे
मग थोडक्यात काय आमच्या गावाच्या नशिबात नळ पाणी योजना नव्हती की आमका नाही मिळाली एवढा सोपा आहे. पण मी खूप प्रेम केलं प्रभास मग तो का नाहीये माझ्या नशिबात मी कारण तर तो सरबरीत आहे सरबरीत आहे तो त्याला अक्कल नाही याला जरा तू थंड घे काय चालला काय तू अरे दादा तो थंडीत चॅकल तू थंडी मग पडण्यासाठी तो काही करेल का डाडा नाही, नाही. मग तो माझ्यासोबत लग्न मोडेल का असं नाहीये बाळा मग तू सांग ना का बोलला असेल त्याने लग्न डाडा 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 वेडा आहेस का तू एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवर जीव देतो का कोणी बाळा रडता रडता तू माझी वाक्य बोलते शांत शांत मेलानु परत रडूक लागली वा, 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 वा. राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू गोकुळ गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव चल राधे चल राधे चल माझ्या गावाला जाऊ सारं गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ बोला 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 यशवंत की जय क्या बात है वा 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 कसं वाटतंय भारी वाटत असं मन हलकं झाल्यासारखं वाटलं आहे ना खूप भारी आहे अरे म्हणजे भजना ताकदच तेवढी आहे हा तुझा डॅड्या डॅड्या संगीताच्या वरातीत असा रडत रडत नाचत होता तेव्हा आम्हाला कळलं याच्या संगीताची कॅसेट दुसरा तो ऑपरेटर घेऊन पाला मग संगीतान कडेवरनं पोरगा आणला तेव्हा ह्याची कॅसेट तुटली का नाही अख्या गावात त्याला मामा मामा चिडवतात मुरानू काय सांगता पुरी समोर अरे समोर म्हणजे सांगायला नको तिला कळायला नको माझी इज्जत चव्हाट्यावर आणता अरे वसाड तू घरात आहेस तुझी इज्जत चव्हाट्यावरच आहे का नाही तू काय सांगतोस वेगळा 4 वेळा माडावरनं उडी मारला नव्हती याने त्या पुरीसाठी असं नाही ते डाडा तू एवढं सगळं केलंस तिच्यासाठी आणि तरी पण तू तुझं प्रेम विसरलास असं नाही विसरताय डाडा आपलं प्रेम आपल्याला लगेच कोण बोलला असं नाही येत आजी असं काही नसतं प्रेम भीम आता तुझ्या आजोबा बरोबर माझं लग्न झालं त्याच्यानंतर तुझा बाप झाला त्याच्यानंतर 4 वर्षांनी मला प्रेम झालं त्यांच्याबरोबर म्हणजे डाडा झाला तेव्हा तुझं आणि आजोबांचं प्रेम नव्हतं मग पोरं व्हायला प्रेमाची काय गरज आहे नाही म्हणजे काय प्रेम? हो, ठीक आहे, बस, बस. तोंडा घेस बोलशील नाही मी काय म्हणतो तू जो कोण हाय कोण तो त्या नाव काय आहे प्रभास प्रभास ह्याचं काय मेलाचं चाललंय अरे दादा तो थंडीत चॅकल सारखा सारखा सांगतो थंडीचे का माझा मुद्दा काय होता तो कोण तो आहे तो प्रभास त्याच्या नावाने एकदा शिमगा करणार म्हणजे काय शिमगा म्हणजे काय शिमगे आम्ही बॉम्ब मारतो ज्याच्याबद्दल मनात राग आहे ना त्याच्या नावाने बॉम्बा मारायचा म्हणजे कसं आहे आता तो मला मांडवकर आवडतच नाही मग मी त्याच्या नावाने शिमगा करतो म्हणजे अटकी रे अटकी तिथं मांडवकरावर आली फटकी रे त्या मांडवकराच्या बाईला आला इंटरेस्टिंग आहे डाडा हे मी करू अटकी रे अटकी त्या प्रभावर आली फटकी अगं तू माझ्यावर कशाला फटकी आणते त्याच्यावर त्याचा पूर्ण नाव घे प्रभासवर आली फटकी बोल काय. सॉरी काका सॉरी अटकी रे अटकी त्या प्रभासवर आली फटकी त्या प्रभासच्या बैलाला त्याच्या आईच्या एवढं नाही काढायचं एवढं नाही ये दुसरा घे ना तू एक पाय तल्यात एक पाय मल्यात त्या प्रभासच्या तांगड्या त्याच्या गळ्यात.
फॅमिलीच्या त्याच्या नाकात तोंडात बिंडात पडत सगळे आता त्याच्या जरा जुळलं पण पाहिजे हा हा मीटर आला पाहिजे. हे दुसरा आहे ना आपण पेल्या दुधाचा पेला प्रभास तुला नाही बोलला तो तेल लावत गेला. तो तेल लावत गेला त्या घासलेट पण लावे आणि पेट्रोल पण लावे बाबा जाळून टाके. बरं झालं तो माझ्या आयुष्यातून गेला. आजी एक किटकिट किटकिट करायचा आणि ना खूप खूप त्रास द्यायचा. त्याच्या ना नशिबात माझं प्रेम नव्हतंच आजी. बरं झालं. आणि ए कोण तो प्रभास. प्रभास तुझ्यासारखे ना 100 लाईनी 100 कोणी पटेल आपल्याला. आणि तुझ्यापेक्षा मोठ्या पोस्टवर काम करणार तुझे बॉस म्हणून त्याच कंपनीत येणार. कळलं काय? इंटुकले पिंटुकले अटक मटक चावडी चाटक आपण क्या दिल से तू अभी वाटक. कसलं भारी वाटतंय डाडा. खूप भारी वाटतंय ना भारी वाटतंय ना. हा म्हणजे असं खूप हलकं झाल्यासारखं वाटतंय. मोकळं वाटतंय रिकामी वाटतंय काहीच नाही आता. आहे ना. काय आपली परंपरा तशी आहे का नाही. हो खूप खूप खरंच काका. म्हणजे तुम्ही सगळे इतके भारी आहात ना. आणि हे काय शिमगा काय कमाल आहे. मनातलं बोलून होय टाकायचं. ना. अरे शिमगा आहे म्हटल्यावर शिमग्या ताकद केवढी आहे पुरी माहिती तुला सांगतो. आपण वर्षभर नुसते भांडत असाव एकामेकाशी. नुसता भांडताव काय एकामेकाला शिव्या देताव एकामेकाच्या उरावर बसताव. मना कलुषित असतात एकामेकांची. तर काय शिमग्या दिवशी होम लागतो का नाही होम. त्या दिवशी त्या होमाजवळ जायचा आणि हा सगळा त्या होमात टाकायचा आणि बॉम्बा मारायचा. सगळं त्याच्यात टाकायचा आणि सगळं विसरून जायचा. आणि दुसऱ्या दिवशी कसा गाव राहत आहे ना त्याच्या प्रमाण चालायचा. कसा आहे बघ आंब्याला मोर येतो तो गलतो पण आंबा कधी रुसतो काय. पुढच्या वर्षी परत मोर येतो आणि परत आंबा लागतो. सूर्य कसा रोज नव्यानं उगवतो. आज मावला उद्या उगवणार नाही असं होणार आहे मला सांग. कराय का नाही. हैसून वाक्य आणलं. वाक्यामध्ये सगळी पाठ करून आलोय का नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. प्रभासचा सूर्य मावळला असला तरी बंटी नावाचा सूर्य उगवलेला आहे. या चॉकलेटला बंटी म्हणतात. थँक्यू बंटी दादा. ये मला आज तुम्हीच हे अधोरेखित केलं की हे स्किट भजन हा माहोल एक हिलिंग थेरपी आहे. क्या बात गाईज. भारी कॉन्सेप्ट. प्रसादा वा 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 बहारदार. म्हणजे या निमित्ताने पुन्हा एकदा तुम्ही आपल्याकडच्या लोककला किती ताकदीच्या आहेत हे अधोरेखित करता आणि त्याबद्दल कौतुकाच्या ऐवजी आभार मी मानतो तुमच्या सगळ्यांचे. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या तरुण पिढीला या निमित्ताने का होईना पण भजन कळतं कीर्तन कळतं. देवाची भजन म्हणजे देवाची स्तुतीपर काव्यरचना. एक प्रचंड ऊर्जा मिळते भजन कीर्तन हा प्रकार ऐकला की. एक शांतता मिळते. त्याच ॲट द सेम टाईम जेवढी ऊर्जा मिळते तेवढंच एक शांत वाटतं खूप. आणि ती शांतता शिवा तू तुझ्या परफॉर्मन्समध्ये इतकी अप्रतिम दाखवलीस आत्ता. सुरुवातीचं तुझं सादरीकरण म्हणजे अवघड आहे. एकीकडे अख्खी फळी विनोद सादर करते आणि दुसरीकडे तू तुझा बाज राखून ठेवायचा. तुझा त्या भूमिकेतली जी गरज आहे ते दुःख आणि तो सगळा जो काय म्हणूया ज्या वेदना तुझ्यात दाटून आलेल्या आहेत त्या होल्ड करून ठेवायच्या आणि हळूहळू त्यांच्यात मर्ज व्हायचं. हे एक प्रकारचं भजनच आहे तुझ्या कलेचं असं पण म्हणूया. क्या बात आहे. फॅन्टॅस्टिक शिवा फॅन्टॅस्टिक. आणि बाकी तुम्ही सगळे अतरंगी आहातच. फार गोड सादरीकरण फार मजा आली. सगळ्यांचंच कौतुक. सई मला खूप आवडतं श्रमेश जेव्हा यू शाईन. आणि आज तू एक जागा नाही सोडलीस. वा शाबास. खूप मजा आली मला तुला बघायला आज. वेड्यासारखा परफॉर्म केलायस आज. खूप मजा. ट्रिपल शेजवान फारच भारी. नेहमीसारखा एकदम चटकदार परफॉर्मन्स. फार भारी मजा आली. आणि शिवा मला असं वाटतं हा कुठल्याही ॲक्टरसाठी ड्रीम रोल असेल आणि तो तुला मिळाला. आणि मी अशी तुला शुभेच्छा देते की तुझ्या या कॅरेक्टरचा जसा ग्राफ होता तसाच तुझ्या करिअरचा ग्राफ असू देत. सगळ्यांचे परफॉर्मन्सेस उत्तम होते. मला विषय फार आवडला. आणि मला असं वाटतं की खूप सिरियस सिच्युएशन्सना तुम्ही असं नेलत आणि
विनोदातनं परत आणलं हे करणं खूप अवघड असतं. इमोशनमध्ये लिंगर होणं खूप सोपं असतं, पण त्या इमोशनला टच करून बाहेर येणं खूप अवघड असतं. पण तुम्ही आज ते विथ ईज केलं. वा, मजा आली.